आणि यानंतर आता बातमी अवकाळी पावसासंदर्भातली आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्यानं पावसाचा अलर्ट दिलाय। कोकण पट्ट्याला हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय। याशिवाय नाशिक, जळगाव, संभाजीनगर, पुणे आणि जालन्यात तर गारपिटीचा सुद्धा इशारा देण्यात आलाय। तर तिकडे ढगाळ वातावरणामुळे मुंबईत सुद्धा उकाडा वाढलेला आहे। मुंबईमध्ये सुद्धा पुढील 2 ते 3 दिवस हा उकाडा कायम राहणार असल्याचं कळतंय। आज मंगळवार आहे आणि मंगळवारच्या सकाळीच आपल्याला मुंबईमध्ये ढगाळ वातावरण दिसून येते। आपण सध्या आहोत समुद्र किनाऱ्यावरती आणि आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो पूर्णतः मुंबईवरती ढगाळ वातावरण झालेलं आहे। मागच्या 2-3 दिवसांपासून असंच वातावरणामध्ये चढ उतार दिसून येत आहे। सकाळी ढगाळ वातावरण ते या ढगाळ वातावरणामुळे कुठेतरी मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागतोय। मागच्या 2-3 दिवसांपासून हेच वातावरण असून यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत असून तसेच काही ठिकाणी कोकण पट्ट्यामध्ये पावसाचा देखील इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। काल सांताक्रूज वेधशाळेच्या नुसार मुंबईचं तापमान सध्या कमाल 32 अंश सेल्सिअस असून यामुळे ऊन जरी जाणवत नसलं मात्र जर ढगाळ वातावरण आहे त्यामुळे मुंबईकरांची काहिली उडताना आपल्याला पाहायला मिळते। पुढील 2-3 दिवस असेच तापमान राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं असून नागरिकांनी या संदर्भात काळजी घ्यावी। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।